नमस्कार सगळे, कसे आहात? मी पहिल्यांदाच मिनी व्लॉग बनवते, त्याच्यामुळे नाही का जर काही चुकत वगैरे असेल ना माझं तर प्लीज मला कमेंट करून सांगा, जेणेकरून मी नाही का माझी चूक सुधारून चांगला व्हिडिओ बनवायचा प्रयत्न. आणि ही चूल बघून तुम्हाला वाटलं असेल अरे वा चुलीवरचा स्वयंपाक, तर असं काही नाहीये. गॅसचा प्रॉब्लेम तुम्हाला माहिती आहे सगळीकडे चालू आहे. माझी अशी वेळ येऊ नये म्हणताना मी काय केले, माझा गॅसची टाकी झालेली आहे अर्धी, त्याच्यामुळे आता भीती अशी आहे ना की कधीही गॅस संपू शकतो आणि माझे 12 वाजू शकते. त्याच्यामुळे मी काय केले, आधीच नाही का चूल दारामध्ये मांडली म्हणजे ही मी विकतच आणली होती. मग मी चूल वरचा स्वयंपाक सकाळचा करायचा असं ठरवलंय. तर मी काय करते, सकाळी 9 वाजता नाही का नाश्ता, दुपारचं जेवण एवढं करून नाही का घेते आणि संध्याकाळी फक्त जे काही उरलं सुरलं असेल किंवा थोडंफार असेल ना ते गरम करून मग संध्याकाळचं आवरून घेते. कारण की आता आपल्याला माननीय नरेंद्र मोदींनी पण सांगितलेलं आहे की आपल्याला आता एकजूट होऊन आपली परिस्थितीचा सामना करायची वेळ आलेली आहे. त्याच्यामुळे आता सुरुवात तर मी केली, पण ह्या उन्हानं आणि ह्या चुलीनं इतकं घामाघूम होतं आणि इतका त्रास होतो ना. खरंच आधीच्या काळातल्या बायका स्वयंपाक करायच्या ना चुलीवरती, खरंच खूप स्ट्रॉंग होत्या बरं का. मी आज काय केलं होतं, फक्त सप्पक उपमाच बनवलेला होता. कारण मुलं नाही का कांदा टमॅटो टाकलेला उपमा कधीच खातच नाहीत आणि ते न खाण्यापेक्षा नाही का असा बनवलं तर ते पोट भरून पण खातात. त्याच्यामुळे मी असाच बनवते. थँक्यू व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल. काय चूक झाली असेल तर कमेंट